काका, आणि ते का श्री स्वामी समर्थ. बरोबर. बऱ्याच लोकांना आजकाल अल्झायमर किंवा डिमेन्शिया होतो, तर त्याच्यात त्यांचा पूर्ण स्मृती लॉस होतो. हा. तर त्या अवस्थेतले हे जे लोक आहेत, तर त्यांच्याकडे म्हणजे ह्या ज्या म्हणजे सध्याच्या ह्याच्यात सध्या स्मृती तर सगळ्यात जातात, मागच्याही जातात. मग ही लोक, ह्या अवस्थेत गेलेले लोक एका अर्थाने खूप चांगल्या अवस्थेत गेले असं म्हणता येईल का? नाही, त्या ठिकाणी त्यांचा बुद्धियोग जो आहे ना, तो बुद्धी संपलेली आहे त्याची. मुळात जे काय होतं की जोपर्यंत तुमचं डिस्क्रिशन आहे, तुमच्या मनामध्ये विवेक शक्ती जोपर्यंत जागृत नाहीये, तोपर्यंत तुम्ही आत्मतत्वाशी संबंध येऊ शकत नाही तुमचा. आणि बुद्धीचा संबंध तुमचा सातत्याने केव्हा राहतो, ज्यावेळेस तुम्हाला मागचे आणि पुढचे सगळे संदर्भ घेऊन तुम्ही विचार करता. म्हणजे जड आणि चैतन्य हे नेमके काय आहेत याचं डिस्क्रिप्शन करणे आणि त्यामध्ये जडाचा त्याग करणे आणि या चैतन्याचा स्वीकार करणे, अशा प्रकारची वृत्ती जिथे आहे ना, तर तिथे ती अवस्था ही आवश्यक आहे माणसाला. म्हणून ज्याची स्मृतीच गेलेली आहे, तर त्याला स्मृती गेल्यानंतर त्याचा ज्ञानाचाही संबंध जातो त्याच्यावर. कळालं ना? आणि ते ज्ञानाचा संबंधच आत्मज्ञानाशी आहे, असं आहे. त्यामुळे तुम्हाला एखादा पागल माणूस आहे किंवा एखादी विस्मृती झालेली आहे, ब्रेन डेड झालेलं आहे, तर त्याला तुम्हाला असं म्हणता येणार नाही की हा आत्मस्थितीमध्ये गेलाय. चालेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा